हेलो गाइस, वेलकम बॅक टू दी चॅनल आरचीची बक. सो गाइस, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग. आणि आत्ता आमच्या इकडचं जे वातावरण आहे, म्हणजे जे वेदर आहे ते एकदम भारी झालेलं आहे. सो गाइज, मी तुम्हाला माझ्या मागच्या सप्टेंबर आणि ह्या ऑक्टोंबर महिन्यात जे काहीतरी माझ्यासोबत जे इन्सिडेंट झालेत ते मी आज शेअर करणार आहे. सो गाईज, आज आहे भाऊबीज. तुम्हाला सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडनं भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. जे पण बहीण भाऊ व्लॉग बघतायत त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. सो गाईज, भाऊबीजेच्या निमित्ताने ही माझी छोटी बहीण अनन्या ती घरी आलेली आहे आणि ती थोड्या वेळाने मला ऑप्शन करून ती तिच्या घरी जाईल. सो गाईज, तुम्ही बघू शकता ती फुले उधळत आहे आणि थोडंसं टाईमपास करत आहे. ती मला कंपनी देण्यासाठी टेरेसवर आली आणि आम्ही टेरेसवर शूट करतो आहे. सो गाईज, आता आपण बोलूया माझ्या इन्सिडेंट्सवर. सो गाईज, आता मी माझ्या सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यातले इन्सिडेंट शेअर करणार आहेत. पहिलं तर सप्टेंबरमध्ये सगळं चांगलं चालू होतं. तुम्हाला पण माहिती आहे, सप्टेंबरमध्ये आपल्या इथं खूप मोठा देव आलता, म्हणजे खूप मोठ्या, म्हणजे ज्यांचे जे सगळ्यांना मानतात ते आलते, ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया. ते सगळं आले, तिथूनच माझ्या लाईफचा खेळ सुरू झाला. सो पहिलं तर माझं सप्टेंबरमध्ये दिनांक सगळं सुरू होतं, गणपती बसलेले सगळं झालं. दिनांक 4 सप्टेंबर म्हणजे दुपारी 12 वाजता शाळेत माझ्यासोबत एक खूप डेंजर इन्सिडेंट झाला. तो म्हणजे मी सकाळी 12 वाजता नाही, सकाळी 10 वाजता मी खाली येत होतो आणि म्हणजे जिन्यांवर खाली येत होतो आणि त्या रेलिंग होती, आपल्या घरी रेलिंग असती तशी. सो गाईज, माझी बहीण आली म्हणून माझं जरा लक्ष डिस्ट्रॅक्टेड झालं होतं. सो गाईज, ते 9 वाजता माझ्यासोबत मी रेलिंगवरनं बसलेलो, हळूहळू खाली घसरत होतो आणि माझा बॅलेन्स गेला, त्यामुळे मी पडलो. त्यामुळं माझा जो लेफ्ट हँड आहे, त्याची रिस्ट असते आपली, ती फ्रॅक्चर झाली आणि ती खूप खूंखारपणे फ्रॅक्चर झाली. तिला बसवण्यात मी संचेतीकडे गेलो. आमची इथे डॉक्टर आहेत पटवर्धन नावाने, त्यांच्याकडे मी ती बसवली. 1 महिन्यामुळे माझं सगळं लॉस झालं, म्हणजे मला काहीच करू शकलं नव्हतं, कारण माझा हात नव्हता आणि तोच माझा मेन हात आहे, ज्याने की सगळं लिहितो, खातो, पितो, सगळं त्यानेच करतो. सो त्याच्यानंतर आत्ता ऑक्टोंबर महिन्यात कालची गोष्ट आहे, लक्ष्मीपूजन दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी एक असा इन्सिडेंट झाला जो की मी कधी एक्सपेक्ट पण नव्हता केला. अख्ख्या आयुष्यात माझ्याकडनं ते पहिल्यांदा झालं असेल. ते म्हणजे की माझ्याकडनं एक पिशवी हरवली माझ्या बाबांची. ती खूप त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट होती, कारण की त्यात त्यांच्या ऑफिसचं ID कार्ड, त्यांचं क्रेडिट कार्ड, आमच्या कारची चावी आणि त्यांचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते. त्यामुळे ती मी घेऊन गेल्यावर एक असा इन्सिडेंट झालं. येता मी माझ्या घरापाशीच एक, म्हणजे मी जिथं जातो तिथे मी काम करत होतो आणि तिथं मी चुकून तिथं खाली पिशवी ठेवली आणि ती मी तिथंच विसरलो आणि ती चोरीला गेली. त्यानंतर मी एवढा मार खाल्ला की कालपासून माझं आजपर्यंत डोकं आणि पाठ एवढी दुखती आहे की मी तुम्हाला काय सांगू. सो गाईज, आपण हेच पुढं कंटिन्यू करणार आहे. आत्ता मला भाऊबीज म्हणायला जायचं आहे. सो गाईज, आपण परत भेटू त्या ब्लॉगमध्ये. लेट्स गो, सी यू सून, बाय गाईज.